सुस्वागतम. आपल्या आजच्या ज्या प्रमुख सरकार नेते आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं शाळेत हार्दिक हार्दिक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गवारी मॅडम यांनी सुद्धा या व्यासपीठावरती यायचं आहे. जोरात जोरात जोरात. त्यांना शुभेच्छा देत आहेत. अगदी दीपज्योती लावून या ठिकाणी मनात उजेड दाटू शिक्षणाच्या वाटेवर सत्याचा प्रकाश मंदिर ठरो आज दीपज्योतीच्या साक्षीने. शाळा मंदिर ठरो आज दीपज्योतीच्या साक्षीने. विद्येची साधना फुलो गुरुकृपेच्या छायेतून. दीप लावणी आज आहे. आपल्या शाळेचे गौरी सर करतायत. आणि त्यांचं स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि शाळेचे पाटील सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी उशीर झालेला आहे. त्यामुळे आपण उपस्थित असलेल्या आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक विलास सनवार सर जवळजवळ ते 1992ला सेवेमध्ये रुजू झाले आणि आज 31 जानेवारी रोजी जवळजवळ 33 वर्षाच्या कालावधी सेवा करून आज वयोमानाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे ते सेवानिवृत्त होत आहेत. आम्ही एक शिक्षक सेवापूर्तीच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. सरांनी शाळेची जबाबदारी केवळ मुख्याध्यापक म्हणून नाही तर शिकवलंय आणि त्यांचा हा सन्मान या गावच्या प्रथम नागरिक करतायत. त्यांचा हा सन्मान या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम करतायत. आजचा हा क्षण आमच्यासाठी थोडा भावुक आहे, थोडा अभिमानाचा आहे आणि खूप काही शिकवणारा आहे. कारण वेळेचे महत्त्व, प्रामाणिकपणा, कर्तव्य दक्षता आणि माणुसकी आमच्या मनात रुजवली. आपले पुढील आयुष्याला मनापासून शुभेच्छा देते. आपले आरोग्य उत्तम राहो आणि मी माझी सर्वात मोठं बक्षीस ठरेल. आमचा
यशच सरांसाठी सर्वात मोठं बक्षीस ठरेल. आज सर सेवानिवृत्त होत आहेत, तर म्हणजे आता ते रोज शाळेत येणार नाहीत. हे ऐकून आम्हाला थोडं वाईट वाटलं, पण सरांनी दिलेलं शिकवण आमच्या मनात कायम राहील. सर, आपण जरी आले आज आपल्या वाट्याला, सेवापुरती जरी आले आज आपल्या वाट्याला, तरी आठवणीचा दीप राहील आपल्या मनाला, तरी आठवणीचा दीप राहील आपल्या मनाला. गुरुदक्षिणा म्हणून देते वचन एकच आज, गुरुदक्षिणा म्हणून देते वचन एकच आज. आपल्या शिकवणुकीमुळे उजळू दे आमचा समाज, आपल्या शिकवणुकीमुळे उजळू दे आपला समाज. राठोड सरांना पण विनंती करतो की त्यांनी सुद्धा या छोट्याशा भेटवस्तू देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. अगदी बघा, छोट्याशा मुलांना जाण आली आणि त्यांनी आपल्या सरांसाठी एक छोटस का होईना गिफ्ट दिलं. वस्तू स्वीकारायची आहे. या भेटवस्तू देत असताना मी त्यांचे सर्व जे नातेवाईक आहेत त्यांनी व्यासपीठावर उपस्थित पुढे यायचं आहे. त्यांचा सन्मान करतायत त्यांचे सर्व नातेवाईक, त्यांचे भाऊ. मुलांनी एकदा सरांसाठी जोरदार टाळ्यावर वाजवायचे. सरांचा सन्मान होत आहे. आपले लाडके सर श्री शनिवार सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, सन्मान होत आहे. त्यांची आठवण म्हणून आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत आणि करत आहेत. ती साधारणतः 33 वर्षाची नोकरी असते. एका बसच्या प्रवाशासारखी. या बसच्या प्रवाशामध्ये आपण एका ठिकाणाहून जर निघलो तर बरेचसे प्रवासी असतात आणि जेव्हा जेव्हा त्यांचे स्टॉप येतात तर ते त्या स्टॉपला काय करत जातात, उतरत जातात. शासनाची सेवा केली शिक्षक म्हणून, परंतु आज आपल्यातनं जाताना थोडं विद्यार्थ्यांना पण वाईट वाटतं, तसंच ग्रामस्थांना सुद्धा वाईट वाटलेलं आहे. मी बघितलं प्रत्यक्ष नजरेने. शनिवार सर अतिशय चांगल्या मार्गाने ह्या गावाशी एक निष्ठेने राहिले. अतिशय शांत स्वभावाने मुलांना शिकवलं. गावात कुठला मी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गवारी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. प्रेमाने वागायचे. सरांची शिस्त आणि त्यांचा स्वभाव हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. सर्व सरांच्या प्रेमाखातर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. धन्यवाद सर, आपण आलात. आम्हाला त्यांचे गुण मी अनुभवलेले आहेत. मुलांचं प्रेम बघून आता तुम्हाला समजलं असेल की ते आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा तशीच आहेत. खूप प्रेमळ, कधीही न बोलणारे, परंतु सगळ्या कार्यामध्ये सर्वात पुढे. मी समोर कधीच येणार नाही, परंतु सगळ्या कार्यामध्ये ते असणार. जसं सगळं कुटुंब, सगळं नातेवाईक मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. यावरून ते किती आपुलकी आहे त्यांच्या कुटुंबाविषयी हे आपल्या त्यांच्या स्वभावावरून हे लक्षात येतं. त्यांना शाळेविषयी असणारी आपुलकी, नियमित शाळेवर येणं, अगदी वेळेच्या आधी येणं, की त्यांनी त्यांचं आयुष्य हे आपल्यासाठी समर्पित केलेलं आहे. आता आपली जबाबदारी ही वाढलेली आहे. आपल्या गावचे चापकी साहेब त्यांचा सन्मान करत आहेत, सत्कार करत आहेत आणि खूप मोठं होईल. आणि शाळेचे शिक्षण घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. ते शिक्षक
9/11/92 रोजी SSC वर त्यावेळेस ते लागलेले आहेत आणि त्यांची पहिली शाळा ही भोपोलीला सुद्धा त्यांनी खूप चांगले विद्यार्थी घडवले. त्यानंतर त्या शाळा केंद्रामध्ये साहेबांना माहिती आहे, माझा त्या शाळेचा एक नंबर होता. रंगरंगोटी ह्याच्यामध्ये सगळ्यात झाडं झुडपं लावली. त्याच्यानंतर झटपट सर्वे झाला 2006-07ला. शाळाबाह्य मुलं बेळगावच्या परिसरामध्ये तुम्हाला साहेब माझ्या समोर बसलेले आहेत. 100च्या वर मुलं शाळाबाह्य. आणि शासन काय सांगतं, सर्व मुलं शाळेत आली पाहिजे, शिकली पाहिजेत. आणि त्यावेळेस 100च्या वर शाळेत न जाणारी मुलं मी शोधून काढली. मी काम करू आता नका.